आज आपण फर्टिलायझेशनची जी प्रोसेस असते ही प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर फर्टिलायझेशन म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होत असतात, एकत्र येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण म्हणतो असतो फर्टिलायझेशन. पण त्या फ्युजन होण्यासाठी एक कंडिशन असते. काय कंडिशन असते? मेल अँड फिमेल गॅमेट्स कम ऍट अँप्युला इन सेम टाइम. आता हे जे रिजन आहे, फॉलिपियन ट्यूब ज्या ठिकाणी ब्रॉड झालेली असते त्या रिजनला आपण म्हणतो अँप्युला. ह्या अँप्युलामध्ये इकडून स्पर्म येतात आणि इकडून जे एक सेल आली ही एकाच टायमिंग मध्ये आली पाहिजे, ती टायमिंग मॅच झाली पाहिजे, ही कंडिशन असते. पण आता हे एवढं सोपं नाही. आपण जसं म्हणा इकडून स्पर्म आलं, इकडून एक सेल आली, फ्यूज झाले आणि झायगोट तयार झालं आणि फर्टिलायझेशन झालं, म्हणजे ही एवढी सोपी प्रोसेस नाही. त्यासाठी आपल्याला स्पर्म आणि जे एक सेल आहे म्हणजे सेकंडरी ओसाइट याचं स्ट्रक्चर समजून घ्यावं लागतं. आता आपण जर समजा स्पर्मचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे मेल गॅमेट आहे. स्पर्म म्हणजे मेल गॅमेट. बघा ह्याला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. हेड, मिडल बॉडी किंवा मिडल पीस म्हणतो आणि नंतर टेल. आता हेड जे आहे, हेड महत्वाचं आहे. बघा हेड मध्ये एक ओरी टिपला बघा एक कॅप स्ट्रक्चर जे आहे आपण म्हणतो अॅक्रोझोम. त्या अॅक्रोझोम मध्ये महत्वाचे काही एन्झाईम असतात. काय काय एन्झाईम असतात बघा? कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, नंतर हायल्युरॅनिडेज आणि सोनालायसिन, हे 3 महत्वाचे एन्झाईम. या एन्झाईमचं काय इम्पॉर्टन्स असते आता आपण फर्टिलायझेशनच्या वेळेस सांगता येते. आता ही जे मिडल पीस आहे, या मिडल पीस मध्ये बघा, मिडल पीस मध्ये हे जे सेंट्रल ऍक्सिस वर झिगझॅग जे दिसायला ते मायटोकॉन्ड्रिया असतात. 15 ते 20 मायटोकॉन्ड्रिया असतात, एनर्जी प्रोव्हाइड करतात. हे सेंटर मध्ये हे न्यूक्लियस म्हणजे हे हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे. न्यूक्लियस म्हणजे हॅप्लॉइड मेल गॅमेट, एन म्हणजे हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे. आणि हे इथं जे न्यूक्लियस दिसायला काय हे फिमेल गॅमेट आहे, हे पण हॅप्लॉइड आहे. बघा आता फिमेल गॅमेटोफाइटचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण म्हणजे सेकंडरी ओसाइट, त्याच्यामध्ये बघा ही जे सेंटर मध्ये जी ब्लॅक कलरची लेअर दिसायली ही आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या भोवतीची मेम्ब्रेन दिसायली ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेली ही आहे झोना पेलुसिडा. आणि दोन्हीच्या मधात जे पेस आहे त्या पेसला म्हणतो आपण पेरी व्हायटेलाइन पेस. इनरमोस्ट मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, नंतर त्याच्या भोवती असणारे झोना पेलुसिडा, दोन्हीच्या मधातला पेस म्हणजे पेरी व्हायटेलाइन पेस. आणि पेरी व्हायटेलाइन पेसच्या वर पेटल सारखे पाकळ्या असल्यासारखं जे स्ट्रक्चर दिसायला आपण रेड कलर मध्ये दाखवले हे असतो कोरोना रेडिएटा. आता मधात जायचे आपल्याला, लेअर बघितल्यानंतर मधात प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये आल्यानंतर हे जे ब्ल्यू कलर मध्ये दाखवले ते कॉर्टिकल ग्रॅन्युल्स आहेत. हे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स काय करतात? जर समजा एकापेक्षा जास्त ऍट ए टाइम आली मधात तर न्यूक्लियस तर एकच आहे, म्हणजे एक न्यूक्लियस याच्यासोबत फ्युजन, बाकीचे स्पर्म आले त्याचे न्यूक्लियस फ्यूज होऊन समजा डिस्टर्ब होऊ शकतं किंवा ट्रिप्लॉइड होऊ शकतं, ते डिप्लॉइड लेवल मेंटेन होणार नाही. पण ती कंडिशन टाळण्यासाठी म्हणजे पॉलिस्पर्मी अवॉइड करण्यासाठी कॉर्टिकल ग्रॅन्युल्स असतात. बाकीचे स्पर्म आलेत त्या बाकी स्पर्मला हे अट्रॅक्ट करून घेतात. एक स्पर्म जाणार त्या एक सेल सोबत फ्यूज होणार म्हणजे न्यूक्लियस सोबत, बाकी स्पर्म त्या कॉर्टिकल ग्रॅन्युलर अट्रॅक्ट होणार. आता मधात ह्याच्याकडे पण मायटोकॉन्ड्रिया एनर्जीसाठी, मधात जे फ्लुइड आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. आता हे झालं मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं स्ट्रक्चर. मेल आणि फिमेल गॅमेटचं स्ट्रक्चर झाल्यानंतर बघा आता हे फ्यूज कसे होतात. आता ज्यावेळेस हे स्पर्म रिलीज झाले, एक सेट पण रिलीज झालेले अँप्युला मध्ये आले, स्पर्म पण खाऊन आले एक अँप्युला मध्ये आल्यानंतर आता दोघं पण अँप्युला मध्ये सेम टायमिंगला आलेले. त्यावेळेस काय होतं? आता स्पर्मला हे जे न्यूक्लियस आहे न्यूक्लियसला इथपर्यंत पोहोचवायचं ह्या फिमेल गॅमेटच्या न्यूक्लियस पर्यंत. मग हे न्यूक्लियस जात असताना बघा ह्या स्पर्मला इथून जाताना काही अडथळे बॅरियर क्रिएट व्हायलेत मदत. फर्स्ट बॅरियर जे असणार ते कोणतं असणार? कोरोना रेडिएटा आहे, रेड कलर मध्ये दाखवले का? हे फर्स्ट बॅरियर असणार. ह्या अडथळ्याला ह्या बॅरियरला पास करण्यासाठी किंवा क्रॉस करून जाण्यासाठी स्पर्मचं जे हेड आहे त्या स्पर्मच्या हेडमध्ये एक एन्झाईम आहे बघा. मग कोणतं आहे? कोरोनासाठी कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईमचा वापर करून स्पर्म काय करणार? याला डिजनरेट करून टाकणार, याला फोडून टाकणार आणि मधात आल्यानंतर दुसरा अडथळा निर्माण होणार झोना पेलुसिडा. आता झोना पेलुसिडेला पास करून जाण्यासाठी स्पर्मचं जे अॅक्रोझोम आहे त्याच्याकडे झोना लायसिन आहे. झोना लायसिन, आता झोना लायसिन ह्या झोना पेलुसिडेचा मेम्ब्रेनला ब्रेक करत नाही, फक्त त्याला थोड्या वेळासाठी साईट मागतो. आता ही जी झोनाची लेअर आहे थोड्या वेळासाठी डिजनरेट होते, स्पर्म मधात गेल्यानंतर पुन्हा रिअपिअर होते. बरोबर. आता पुन्हा आल्या म्हणजे स्पर्म मधात ट्रॅप झाला. आता हे एकच स्पर्म जात असतो ऍट ए टाइम. कधी कधी चुकून एकापेक्षा जर जास्त 2 किंवा 3 स्पर्म जर ऍट ए टाइम निघून गेले तर त्यावेळेस काय होतं? ते पॉलिस्पर्मी होऊ शकते, त्याच्यामुळे कॉर्टिकल ग्रॅन्युल्स आहेत. आता समजा एकच स्पर्म आलाय, एक स्पर्म आल्यानंतर हे जे न्यूक्लियस आहे आणि हे न्यूक्लियस हे दोन्ही फ्यूज होणार. हे दोन्ही न्यूक्लियस फ्यूज झाल्यानंतर आता हे बाकी हे तर डिजनरेट झालेले आहे, आपले कोरोना डिजनरेट झाले, फक्त राहिले काय? झोना आणि ही प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता बघा झोना आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि मधात हे दोन्ही न्यूक्लियस एकत्र येऊन हे हॅप्लॉइड आणि हे हॅप्लॉइड डिप्लॉइड कंडिशन तयार झाली आणि ही जी स्टेज आहे आपण म्हणतो झायगोट.
ला काय म्हणतो आपण झायगोट. हे सगळं काही चालले हे फक्त अँप्युलामध्ये व्हायला. ही सगळी प्रोसेस अजून पण अँप्युलामध्येच चालू आहे. आता हे झायगोट तयार झाल्यानंतर त्या झायगोट मध्ये पुन्हा सेल डिव्हिजन होणार, मायटोसिस होणार आणि झायगोट पासून 2 सेल तयार होणार, 2 सेल स्टेज क्रिएट होणार आणि त्या स्टेजला आपण म्हणतो ब्लास्टोमेअर. झोना अजून जशाला तशीच आहे. आता ही 2N जशाला तशीच चालणार, कारण इथून पुढे आता मायटोसिस होत राहणार आहे. नंतर ही अजून याच्यात मायटोसिस होत राहणार आणि 8 ते 16 सेल स्टेज पर्यंत येणार आणि ही स्टेज आल्यानंतर त्या स्टेजला आपण म्हणतो मोरुला. आता मोरुलामध्ये परत अजून ही मायटोसिस चालू राहणार, सेल डिव्हिजन चालू राहणार आणि सेलचा नंबर वाढत जाणार आणि एक सेल काय करणार, आता एक आउटर मोस्ट एक रिंग सारखे तयार होणार स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो टोनोप्लास्ट आणि टोनोप्लास्टच्या मध्ये ज्या बाकीच्या सेल आहेत इथे एक बॉल सारखा एक मास तयार होतो, इनर सेल मास म्हणतो किंवा त्यालाच आपण एम्ब्रियोनिक डिस्क पण म्हणतो. बरोबर. आता ही जे स्टेज आहे ह्या स्टेजला आपण म्हणतो ब्लास्टुला. आता हे सगळं कुठं झालेलं आहे, हे अँप्युलामध्ये चाललेलं आहे. हे सगळं ब्लास्टुला होईपर्यंत स्पर्म एक सेल फ्यूज झाले, फ्यूज झाल्यानंतर झायगोट, झायगोट पासून ब्लास्टोमियर, ब्लास्टोमियर पासून मोरुला, मोरुला पासून ब्लास्टुला, सगळं इथे चाललेलं. आता हे ब्लास्टुला इथे तयार झाल्यानंतर ब्लास्टुला खाली येणार, खाली आल्यानंतर त्याचं एम्ब्रियो तयार होणार आणि इथे युटेरस मध्ये त्याची इम्प्लांटेशन होणार. बरोबर. तर बघा आपण फर्टिलायझेशन मध्ये काय म्हणतो, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. एवढं सोपं आहे का, मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज झालं आणि झायगोट तयार झालं फर्टिलायझेशन? असं नाही. तर ते फर्टिलायझेशन होत असताना एवढ्या इव्हेंट्स होत असतात. त्या ज्या बॅरियर आहे त्या बॅरियरला क्रॉस करावं लागतं. हे क्रॉस करण्यासाठी कोणते एन्झाईम कुठं वापरावं लागतात हे सगळं डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे. त्यावेळेस आपण म्हणतो आपल्याला फर्टिलायझेशनची चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता हे झालं फर्टिलायझेशनची डिटेल इन्फॉर्मेशन.